हॅलो नमस्कार राम राम मंडळी. कॅप्शन बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी आज जाणार आहे मंगळागौरीचे खेळ बघायला. बऱ्याच लोकांना मंगळागौरीचे खेळ म्हणजे काय हे फक्त मूवीजमध्ये बघून माहिती आहे. मध्ये जो मराठी मूवी आलेला ते बघूनच जेवढं त्यात दाखवलं आहे त्याच्याबद्दल तेवढीच माहिती आहे. पण या मंगळागौरीच्या खेळांमध्ये खूप व्हरायटी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत नाही आहे. तर याच्यासाठी साज ग्रुप जो कोल्हापूरचा ग्रुप आहे जो दरवर्षी मंगळागौरीचे खेळ सादर करतो, तर त्यांच्याबरोबरच मी आज जाणार आहे आणि त्यांचे सुंदर दाखवलेले खेळ मी तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ह्याच्यातून तुम्हाला बरेच खेळ बघायला मिळतील. त्या खूप छान गमती जमती करतात आणि खूप सुंदर खेळतात. तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये राहा. हॉलमध्ये टाईमच्या अगोदरच आम्ही पोचलेलो. साज ग्रुपचे सगळे मेंबर्स आलेले होते. कार्यक्रम सुरू व्हायचा होता, त्यामुळे थोडासा फोटो सेशन सुरू होता. मंगळागौरीचं हे व्रत श्रावण महिन्यात केलं जातं. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे करतात. या पूजेत शिव आणि पार्वती यांची पूजा केली जाते. पूजा करून रात्रीचं जागरण आणि खेळ खेळले जातात. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या सिद्धीच्या मंगळागौरीसाठी. मंगळागौरीच्या खेळाला नात्यातील सर्व स्त्रियांना आमंत्रण दिलं जातं. देवीच्या स्मरणाने खेळाला सुरुवात झाली. या खेळांमध्ये अनेक पैलू बघायला मिळतात. आपल्या दैनंदिन दिनाच्या कामांपासून म्हणजेच अंगण लोटणे, रांगोळी काढणे, जात्यावर दळण दळणे यासारख्या गोष्टींपासून अगदी अलीकडच्या काळातील मोबाईल वापरणे हे सगळंच या खेळाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे.
यानंतर फुगडीचे मी इतके प्रकार बघितले जे आजपर्यंत मला माहीत नव्हते. आपली नेहमीची फुगडी एवढंच आपल्याला माहीत असतं, पण ते सोडून पण फुगडीचे एवढे प्रकार आहेत ते इथे आल्यावर मला कळालं. आजपर्यंत फक्त फुगडी, झिम्मा यापर्यंतच बऱ्याच लोकांचं ज्ञान सीमित आहे, पण यात पण किती प्रकार आहेत हे आपल्याला माहीतच नाही. जशा आपल्या महाराष्ट्रात अनेक जागा आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले जातात, तर त्याप्रमाणे नावंही वेगवेगळी दिली जातात. तर फुगड्यांची वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांची नावं मी खाली देते. पण तुमच्या इथे या फुगडीच्या प्रकाराला काहीतरी वेगळं नाव असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमच्या इथं याला काय म्हणतात. बर, खेळून खेळून तुम्ही दमला असाल तर आराम करण्याची व्यवस्था पण आहे हो ह्यांच्याकडे. झिम्मा गौरीचे खेळ त्यावेळीच रंगतात ज्यावेळी उत्साहाने घरातले पण त्यात भाग घेतात.
बायकांचं आपल्या नवऱ्यावर अतिप्रेम असतं. मग त्यात मैत्रिणी जमल्या की त्यात चिडवणं आलंच. मग या मैत्रिणी एकमेकाला कशा चिडवत आहेत हे तुम्ही पण बघा. हातात लाटणं घेऊन त्याचा दांडियासारखा उपयोग करून हा खेळ खेळला जातो. कुणी नोकरीला तर कुणी चाकरमानी, कुणी परदेशात तर कुणी सैन्यात. नव्या पतीची वाट बघून नव्या नवरीच्या मनाची घालमेल व्हायची. नवरा कधी येणार आणि आपल्याला काय मिळणार. चला पुढील खेळातून बघूया नव्या नवरीच्या मनाची घालमेल.
हे खेळ खेळणं म्हणजे आपल्या शरीराचा पूर्ण व्यायाम करण्यासारखं आहे। प्रत्येक खेळाला शरीराची लवचिकता आणि ताकद यांची कसब लागते। मी जर अचानक तुम्हाला म्हटलं की हे खेळ खेळून दाखवा तर नक्कीच कोणाला जमणार नाही। आपल्या पूर्वजांनी खेळाच्या माध्यमातून महिलांना आनंद, उत्साह व व्यक्त होण्याचं असं एक ठिकाण मिळवून दिलं होतं, जिथे सगळ्या मैत्रिणी सगळेजण एकत्र यायचे आणि आपापल्या परीने खेळाचा आनंद घ्यायचे, आपल्या भावना व्यक्त करायचे गाण्यांच्या माध्यमातून। खेळातला हा प्रकार मला माहीत नव्हता आणि मी खरंच हा खूप एन्जॉय केला। म्हणजे नेक्स्ट टाईम गौरीचे खेळ असतील वगैरे तर मी सगळ्यांना नक्की सांगेन की हे नक्की खेळा, खूप मजेशीर आहे।
बेंद्रानं केली चढ, बेंद्राचे पुसते बैल, पंचमानी 4 दिवसावर, पंचमानी चला खेळायला जाऊ, पंचमीचे पुसते भिंड, गणपती आले वक्रतुंड, गणपतीची निवडते डाळ आणि घटाची माळ, घटाच्या माळाला देते गाठी, शिलंगाने केली दाठी, शिलंगाचं घेतले सोनं, दिवाळीनं केलं येणं, दिवाळीची पांघरते पंथी, संक्रांत आणि निवती, संक्रांतीचा घेते वसा, शिवरात्राने 4 दिवसावर, शिवरात्रीची करते खीर, पुनवेला नाही धीर, पुनवेची पुसते लोंबी, शिमग्याने दिली खाली, शिमग्याची पुसते होळी, शिंपण्याने दिली खाली, शिंपण्याचे खेळते रंग, पाडवाला गदादल, पाडव्याची उभारते गुढी, आकिती आणि लाडी, आकितीची पुसते करावरा, रामचंद्रांचे नाव घेते वर समितीपर्यंत कार्यक्रम जसा समाप्तीला आला तसंच देशाला अभिवादन करायलाही त्या विसरल्या नाही.
अजरामर असलेलं हे मराठी गाणं प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजलेलं आहे. नवविवाहित सिद्धीने पण सगळ्या खेळांमध्ये उत्साहाने भाग घेतला. पारंपरिक आणि अगदी अवघड काटवट काना वगैरे किंवा चिरापुरी जे खेळले ते खूपच छान आहे. ते आम्हाला जे शक्यच नाही आहे. मस्त वाटलं, अगदी छान वाटलं. मस्त अभिनंदन तुमचं सगळ्यांचं आणि आभार. कधीच काहीतरी वाटत मंगळागौरीचे खेळ हे दाखवून इतके कमी आहेत तरी सुद्धा आम्ही जवळजवळ 50 प्रकार इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना. काय मग मजा आली का बघायला? मला तर खूप मजा आली हे खेळ खेळायला, हे खेळ बघायला. ह्यांनी 50 पेक्षा जास्त असे नवीन नवीन खेळ त्यात सादर केले होते. व्हिडिओच्या लेंथमुळे मी सगळे नाही दाखवू शकले, पण जेवढे दाखवले ते नवीन नवीन प्रकार यातले दाखवले. त्यातले मुख्य मुख्य जे प्रकार म्हणता येतील असे मी दाखवले. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नेक्स्ट टाइम जर तुमच्या इथे मंगळागौरीचे खेळ खेळायचे असतील तर 7 ग्रुपला कॉन्टॅक्ट करा. या ग्रुपशिवाय तुम्हाला छान ग्रुप मिळणार नाही. प्रत्येक वेळी हे लोक काहीतरी नवीन घेऊन येतात, जसं मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येते. तर असंच माझे व्हिडिओ बघत राहा. पुढचा व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईन लवकर. तोपर्यंत काळजी घ्या. पुन्हा भेटू. बाय.